तर मंडळी, मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करताय। तर आज आम्ही चाललो मालवणी फिराक। तर आता आम्ही जातो नाश्ता करू घराकडे। तयारी वगैरे आमची झालेली असा। आता बघूया नाश्त्यासाठी आज स्पेशल काय असा। आज आमच्याकडे स्पेशल घावणे आणि चाय। तर मंडळी, आता आम्ही चाललो मालवणा आणि बघा वाटकडे ट्रिपल सीट बसली आहेत पोरा। आता आम्ही मालवण मधल्या धामापूर तलावामध्ये। आता बघूया पुढे जाऊन तिथं एक मंदिर पण असा राखायचं आहे। याच्या अगोदर मी लिहिलेलं आहे पण त्या कधी 7वी दिलेलं आहे, सहल लिहिली आमची तेव्हा। तर ह्या बघा, ह्या आता मंदिर श्रीदेवी भगवती मंदिर एकदम अगोदरचा मंदिर असा। अगोदर आमच्या कोकणातली मंदिर अशीच होती, म्हणजे अशी ओपन आणि असं नाटक होतं। एकदम भारी असा मंदिर बघण्यासारखा असा अगोदरच्या काळातला असा। आणि समोर असा हे तलाव, धामापूर तलाव। हे तलाव ये देखो मंडळी, धामापूर तलावात कितके मासे आहेत बघा, कितके बघा। तलावाकडून आता आम्ही थेट कासार टाक्याचं दर्शन घेऊ। तर ह्या कासार टाक्याचं मंदिर असा आता रस्त्याच्या बरोबर बाजूकच असा, एकदम जवळच असा। तर आता आम्ही देवाचं दर्शन घेऊया, त्यानंतर मी तुमका कासार टाक्याची स्टोरी सांगते। तर मंडळी, कासार टाक्याची स्टोरी अशी आहे की खूप वर्ष आधी एक कासार होतो। तो गावोगावी जाऊन बांगडी विकत होतो आणि एका दिवशी एका वाटेत गावणाऱ्या गुंडांनी अडवल्याने आणि त्याची लूटमार केल्याने आणि त्याची हत्या केल्याने त्यानंतर त्याचा आत्मा होतो तो येणाऱ्या वाटसरूंची मदत करी, म्हणजे त्यांना जर काही संकट येईल त्यांच्यावरती तर त्यांची मदत करी। आणि त्यानंतर आता त्याचा देवस्थान उभारलेला असा, खूप वर्षांपूर्वी ह्या देवस्थान उभारलेला असा। आणि आता ह्यो दंसाक पावणारा देव झालेला असा, म्हणजे देव असा कासार टाकून हो ते आम्ही देव मानतो। आणि तो सगळ्यांचे नवस पूर्ण करतात। जर कोणाक मूलबाळ होत नसतात तर त्याचे जर नवस केल्याने आणि त्याचा मूलबाळ झाला त्यानंतर तो नवस फेडण्यासाठी म्हणून हय अशा प्रकारे नवस फेडतात, पाळणं बांधतात। जर कोणाक गाडी घ्यायची असेल आणि त्यांची जर नवस पूर्ण झालो, गाडी जर त्यांना त्याच्याने घेतला नाही तर मग गाडी पण इथं ठेवतो आणि गाडी पण अशा प्रकारे नवस फेडतात। त्यानंतर कोंबो पण देतात, गावठी कोंबो। आणि अशी प्रथा असा की हैसरच जेवण करायचा, होळ्यातल्या पाण्यातून तिसरा पाठ खालते होळ असा सुलभा दिसत असं, आणि हळद जेवायचा आणि उरलेला जेवण पण इसरत ठेवून जावायचा, म्हणजे घरी न्यायचा नाही, अशी प्रथा असा। हे बघा, इथं गाडी लागली, ते सगळे नवस फेडू गेलेली माणसं असतात आणि त्याने खाली जेवण बनवतात नवसाचा। आम्ही पोहोचलो मालवणाक। आता आम्ही जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती। आम्ही तयार झालो सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ। आमची बोट, चला चला पोरांनो, चला चला पोरांनो, चला। आणि आता मी घोडीत बसलो। मंडळी, आता मी पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती। तो सिंधुदुर्ग किल्ला असा तो कुर्टे बेटावर असा। ह्या आमका साथीत शिकलेल्यानी आज आमच्या लक्षात असा। आता मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि ह्या किल्ल्यात समुद्राच्या मधोमध ह्यो किल्लो असा, म्हणजे समुद्रात किल्लो असा सुद्धा ह्या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची विहिरी असतात, नवल नाही। तर आता आम्ही एंटर केलं। हैसर कधीतरी असं हात लागलो असतं शिवाजी महाराजांचं चालताना वगैरे। हा दरवाजा कोणालाही बाहेरनं दिसत नाही। वळण देण्याचं एक कारण होतं, दरवाजा तोडण्यासाठी त्या काळचे शत्रू हत्तींचा वापर करत असायचे, ओंडक्यांचा पण वापर केला जायचा। दोघांचं काम काय होतं, एका सरळ रेषेत जायचं, जोरदार धड द्यायची, दरवाजा तोडला जायचा। पण या टर्न वरती हत्ती वळणावरती धावू शकत नाही, त्याला स्पीड कमी करावा लागेल। दरवाजाला धडक दिली, दरवाजाला खेळ डोकले बघा, दिसत वरच्या भागात खेळ आहे, म्हणजे हत्तीला वेदना होते, हत्ती जोरदार धडक देऊ शकत नाही। स्टेट ओंडका वळणावरती अडकला जाईल याची काळजी घेतली।
एवढ्या मोठ्या किल्ल्यावर आक्रमण करायचं झालं तर 5-10 माणसं येणार नाही, आला तर 1000 आणि 500च्या तुकड्या एकदम शिरण्याचा प्रयत्न करतील. आपल्यातली माणसं जास्तीत जास्त राईटी असतात, राईट हँडेड असतात. एका दुसरा लेफ्ट हँड असतो, डावकरा असतो. पहिला स्पेस बघा कमी ठेवलाय शत्रूंसाठी. दिसलं समोर जो काही आहे तो स्पेस दिसतोय का तुम्हाला समोर? हा, ती समोरची जागा नॅरो आहे. समजा शत्रू जर आला 500 किंवा 1000 शिरत असतील, राईटला तलवार घेऊन जर आला तर तलवार ज्यावेळी फिरवणार त्याची तलवार भिंतीवरती ब्लॉक होणार राईट साईड. तुम्ही आता इकडनं आपले 2 जरी मावळे लोक बाहेर पडले तर आपल्याला राईटला स्पेस मोकळा भेटतो बघा. येणाऱ्या 100 शत्रू सैनिकांच्या मना आपण धडापासून अलग करू शकत होतो. यालाच म्हटलं जातं गनिमी कावा. आपण म्हणतो गोरला वॉरफेअर म्हणजे टेक्नॉलॉजी ओळखली जाते. आणि बाहेरच्या 32 देशात, फक्त भारत सोडून बाहेरच्या 32 देशात ह्याच टेक्नॉलॉजी अजून शिकवल्या देखील जातात. पण राजांचा इतिहास आपण 4वीला आणि 7वीला 17 मार्कसाठी आपण आता इथपर्यंत शिकून आलो. नको त्यांचं शिकतोय. बोस्टन टी पार्टी, वास्को द गामा, चहाच्या पेट्या हा इतिहास शिकून पुढे आलेला आहे. पण राजांचा इतिहास मेन हा इतिहास घडवण्यात आला. येणाऱ्या पुढच्या न्यू जनरेशनला राजांचा इतिहास कोणाला समजू नये, कळू नये म्हणून त्याच्यावर पडदे टाकलेले. या मंदिरात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली तलवार बघितली, पण तिचा फोटो आणि व्हिडिओ काढून मनाई होती, त्यामुळे व्हिडिओ काढून गावा नाही. बघा बोको बघा किती मोठं आहे. बघा मेलो पळालो. मिलो म्युझियम हे वापरलेले वस्तू प्लस फोटोज वगैरे असतात, तुमका मी दाखवत आहे. हे असं रीतीपासून बनवलेलं गणपतीची मूर्ती. हे त्या काळातले सगळे देवघराच्या पूजेसाठी वापरले जाणारे सगळे वस्तू आहेत. तोफ गोळे, ह्या जाता ह्या पण त्याच काळातला असं. ही ढाल बाई शपथ. ओ माय गॉड, हे वापरलेले पगडी आणि असत. सरदारांचे पगडे, त्या काळाचे भांडी वगैरे. हे शिवाजी महाराजांनी वापरलेले तलवार. वाघनखा शिवाजी महाराजांनी वापरलेले सगळे वस्तू हे असत. आम्ही करणार आहे ते सगळं राईड वगैरे काय काय आहे करणं. हे कट्यारी असत. भाले, शिवकालीन कुलपे एकदम वेगळी होती. ही पालखी आणि शिवाजी महाराजांनी वापरलेली ही पालखी, तलवारी, दांडपट्टा. एकदम भारी आहे सगळा, एकदम बघण्यासारख्या मंडळी. हे बघा दुर्बीण त्या काळचे, आणि हे होका यंत्र असत. असा लिहू आहे बरोबर आहे, जा काय लिहिले तर बरोबर असा. तर मंडळी समुद्रात ह्यो किल्लो असन सुद्धा ह्या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर असत, म्हणजे नवल असा ना. ती पण एक विहीर आहे. महादेवाच्या मंदिरात, किल्ल्यावरील महादेवाचं मंदिर, आणि सर पाण्याची विहीर असा, आणि समोर महादेवाची मूर्ती असा. पिंडा. तर आम्ही आता कैरीचा पन्हा ट्राय करतो. फर्स्ट टाइम पिते मी, पण ह्याच्या अगोदर कधी पिऊ नाही होता. कधी ट्राय करू. काय गोडा
बरं लागतं. आता आम्ही चलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आणि पायाचे ठसे बघू. तर ह्यो बघा, ह्यो असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचं ठस. हाताचं वर आहे. इथून चढान गेलाच तुम्ही तर तुमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचं ठस दिसतलो. हे बघा, पुसट दिसता तो, पण असा आहे बघा. आणि आता हे कुलूप केलेला असा. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसो असा. फिरलो आता किल्ल्यावरून. आता आम्ही जातो किनाऱ्यावर, बीचच्या किनाऱ्यावर. आणि त्यानंतर आम्ही करतलो राईड्स वगैरे. आधी जय तलाव आणि मग राईड्स करतलो. आम्ही येलो जोग हॉटेल टुरिस्ट कडे. आता बघूया काय काय खाऊया. आता चला तुम्ही पण जोग या. बरं दिसतं त्यांच्यानी घेतल्याने व्हेज आणि आम्ही घेतला खेकडा. झाली आणि नंतर आम्ही मागायला चिकन हंडी आणि रोटी. तर मंडळी आता आम्ही लव बीचवर आणि आता आम्ही राईड्स करतलो. काय करतलो? स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, पॅराग्लायडिंग आणि काय काय करतलो होता तुमका बुक गावातच. आउटफिट बदललेला आहे. हातात बघा शिंपल्यांचा, कानात शिंपल्यांचा आणि पायात पण शिंपल्यांचा. बसलो आम्ही आणि चाललो. स्कुबा डायव्हिंग केलेला असतं तर कसं वाटलं तुमका? भारी भीती वाटली. माका 10% भीती वाटतं, 90% एक्साइटमेंट वाटता. असा वाटता बघ आता बुधूर जाऊन काय जाता. आता भीती वाटता. आणि ती दोघा जण गेली आहेत स्कुबा डायव्हिंग करू. आणि असं ती दोघा जण ह्या दोघात झाला आणि मी एकटा राहलो. म्हणजे मी तयार होते बाई, ह्या जड लागता. कान खूप दुखला माझा. खूप काय वाटलं नाही मला इतकं भीती, फक्त कान तेवढं दुखत होतं. सोडलंय नाही आता उभा. भीती वाटतं. त्याचं बोटच नाही जोडलं, माझी बोट पकडत होती. कॅमेऱ्यासमोर असं आहे तिकडे करत कॅमेऱ्यासमोर. अरे धावरी गाठ हे पण दुखलं. काय खाली उतरलं बोललं नाही. भीती वाटली. थोडी मजा येईल. कान दुखले. हे परत योग नाही तुमच्यासारख्या. एखादा पुष्पगुच्छ शाल वगैरे देतो तुला घरी गेल्यावर. घराकडे बावड्यात ते
तर मंडळी कसं वाटलं? बोला. आणि मी खूप फ्राय. काय होतंय? खतरनाक. हे घ्या सर. खतरनाक. गाडी आली. मंडळी आम्ही सगळ्यात पहिला काय केला, स्कुबा डायव्हिंग केला. त्याच्यानंतर आम्ही स्लिपिंग बोटवर बसलो. त्यानंतर आम्ही बनाना राईड केला. त्याच्यानंतर पडलो सुद्धा पाण्यात. त्यानंतर आम्ही काय केला, जेट स्की. जेट स्कीइंग केला. त्यानंतर आम्ही पॅराग्लायडिंग केला. मस्त एकदम भारी मजा येईल खरंच. चला आता घरात जाऊया. चाललेली असा मंडळी आणि वाटेत कोणी भूत बीत दिसत काय सांगायला नाही. भूत बघायचंय ना, चला भूत दाखवते. भूत बरा थंडीन कुडकडली आणि चाय पिविला आम्ही मस्तपैकी. भुकाय लागला. आम्ही ह्या घेतला कोळंबीचा लोणचा. फर्स्ट टाइम बघलाय मी. आता म्हटलं जरा काहीतरी टेस्ट करून बघूया कसा लागतात. आणि हे आपले काजूचे चॉकलेट, हे पण भारी लागतात.